नाजुकता ऐसी कुणी पाहिली नाही कधी, नजरही आम्ही तिच्यावर टाकली नाही कधी. नाजुकता ऐसी कुणी पाहिली नाही कधी, नजरही आम्ही तिच्यावर टाकली नाही कधी. भय आम्हा नाजुकतेचे हेच होते वाटले, भय आम्हा नाजुकतेचे हेच होते वाटले. भारही नजरेतला या सोसेल नव्हते वाटले. नमस्कार, मी अभिलाष अपसिंगेकर. काव्य अभिवाचन या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत. शेरो शायरी म्हटलं की आपल्याला उर्दू भाषा, मिर्झा गालिब, मीर ताकी मीर, फैज अहमद फैज, जॉन एलिया आणि अलीकडच्या काळातील राहत इंदौरी, गुलजार, जावेद अख्तर ही नावं डोळ्यासमोर येतात. पण मराठी भाषेत शायरीला म्हणावी तशी प्रसिद्धी नाही मिळाली. मराठी भाषेत कविता, चारोळ्या, लोकगीते या अधिक गाजल्या. मराठी भाषेतही शायरी अनेकांनी केली आहे. अशाच एका मराठी शायराबद्दल आजच्या काव्य अभिवाचनाच्या भागात जाणून घेणार आहोत. व्हिडिओच्या सुरुवातीला जी शायरी मी सादर केली होती ती लिहिली आहे मराठी भाषेतील ज्येष्ठ शायर भाऊसाहेब पाटणकर यांनी. वासुदेव वामन पाटणकर असं त्यांचं मूळ नाव, मात्र भाऊसाहेब पाटणकर किंवा वावा पाटणकर म्हणून ते प्रसिद्ध झाले. भाऊसाहेब पाटणकर यांचा जन्म 29 डिसेंबर 1908 रोजी अचलपूर इथं झाला आणि 20 जून 1997 साली वयाच्या 88व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. व्यवसायाने भाऊसाहेब पाटणकर हे वकील होते आणि वयाच्या 52व्या वर्षी त्यांनी मराठी शायरी लिहिण्यास सुरुवात केली. नाजुकता ऐसी कुणी पाहिली नाही कधी, नजरही आम्ही तिच्यावर टाकली नाही कधी. नाजुकता ऐसी कुणी पाहिली नाही कधी, नजरही आम्ही तिच्यावर टाकली नाही कधी. भय आम्हा नाजुकतेचे हेच होते वाटले, भय आम्हा नाजुकतेचे हेच होते वाटले. भारही नजरेतला या सोसेल नव्हते वाटले. टाकसी हळुवार आपुली नाजूक इतुकी पाऊले, टपकती हलकेच जैसी परिजातकाची फुले. टाकसी हळुवार आपुली नाजूक इतुकी पाऊले, टपकती हलकेच जैसी परिजातकाची फुले. नाजुकता जाणून आम्ही आधीच होती बिछवली, नाजुकता जाणून आम्ही आधीच होती बिछवली. पायातळी केव्हाच तुझ्या विकल हृदय आपुली, इतुका तरी हा स्पर्श हृदय होईल होते वाटले. इतुके तरी सद्भाग्य उदया येईल होते वाटले. इतुका तरी हा स्पर्श हृदय होईल होते वाटले. इतके तरी सद्भाग्य उदया येईल होते वाटले. कल्पना नाजूकतेची आम्हासही नव्हती कधी, कल्पना नाजूकतेची आम्हासही नव्हती कधी. गेली आम्हा तुडवून आम्हा कळलेच ना गेली कधी. भाऊसाहेब पाटणकर यांच्या लेखनशैलीत त्यांच्या तरुण मनाची आणि आनंदी स्वभावाची झलक स्पष्टपणे दिसून येते. त्यांची आणखी एक शायरी मला फार आवडते. या शायरीमधून त्यांच्या विनोद स्वभावाचं दर्शन घडतं. भाऊसाहेब पाटणकर लिहितात, सांगेल काही भव्य ऐसी शायरी माझी नव्हे, सांगेल काही भव्य ऐसी शायरी माझी नव्हे. तो कवींचा मान ती तुकी पायरी माझी नव्हे. आम्ही अरे साध्याच आपुल्या जीवना सम्मानितो, आम्ही अरे साध्याच आपुल्या जीवना सम्मानितो. सम्मानितो हासू तसे या आसवा सम्मानितो. जाणतो अंती आम्हाला मातीच आहे व्हायचे, जाणतो अंती आम्हाला मातीच आहे व्हायचे. नाही तरी दुनियेत दुसरे काय असते व्हायचे. भाऊसाहेब पाटणकर पुढे लिहितात, मानतो देवासही ना मानतो ऐसे नव्हे, मानतो देवासही ना मानतो ऐसे नव्हे. मानतो इतकेच की तो आमचा कोणी नव्हे. आहो असे बेधुंद आमची धुंद ही साधी नव्हे, आहो असे बेधुंद आमची धुंद ही साधी नव्हे. मेलो तरी वाटेल मेला दुसरा कुणी आम्ही नव्हे. सुरुवातीच्या काळात भाऊसाहेब पाटणकर यांच्या मराठी शायरीत हास्य आणि प्रेमाची छटा ही दिसून यायची. प्रेमावर सुद्धा फार मजेशीर अशी शायरी भाऊसाहेब पाटणकर यांनी लिहिली आहे.
पत्रे तिला प्रणयात आम्ही खूप होती धाडली, धाडली अशी होती की नसतील कोणी धाडली. पत्रे तिला प्रणयात आम्ही खूप होती धाडली, धाडली अशी होती की नसतील कोणी धाडली. धाडली मजला तिनेही काय मी सांगू तिचे, धाडली मजला तिनेही काय मी सांगू तिचे. सर्व ती माझीच होती एकही नव्हते तिचे. पत्रात त्या जेव्हा तिचे ही पत्र हाती लागले, वाटले जैसे कुणाचे गाल हाती लागले. पत्रात त्या जेव्हा तिचे ही पत्र हाती लागले, वाटले जैसे कुणाचे गाल हाती लागले. पत्रात त्या तेथे काय ते लिहिते बघा, पत्रात त्या तेथे काय ती लिहिते बघा. माकडा आरशात आपुला चेहरा थोडा बघा. सार्थता संबोधनाची आजही कळली मला, व्यर्थता या यौवनाची तीही आता कळली मला. सार्थता संबोधनाची आजही कळली मला, व्यर्थता या यौवनाची तीही आता कळली मला. नाही तरीही धीर आम्ही सोडिला काही कुठे, नाही तरीही धीर आम्ही सोडिला काही कुठे. ऐसे नव्हे की माकडाला माकडी नसते कुठे. जसजसं भाऊसाहेब पाटणकर यांचा शायरीचा अभ्यास वाढत गेला, तसतशी त्यांची शायरी प्रेमापासून जीवन आणि तत्वज्ञानाच्या विविध विषयांना स्पर्श करू लागली. भाऊसाहेब पाटणकर यांनी थेट देवालाच सवाल करणारी शायरी लिहिली आहे. ते लिहितात, सांगशी निष्काम कर्मा कृष्णा अरे वेदांत तू, समजला की काय आम्हा किर्लोस्करांचा पंप तू. सांगशी निष्काम कर्मा कृष्णा अरे वेदांत तू, समजला की काय आम्हा किर्लोस्करांचा पंप तू. मोक्ष हा परमार्थ ऐसे सांगशी जेथे तिथे, मोक्ष हा परमार्थ ऐसे सांगशी जेथे तिथे. तू तरी देवा कधी आहेस का गेला तिथे. भोगीशी ऐश्वर्य सारे वंदिती इच्छा तुझी, संन्यास पण साऱ्या जगाने घ्यावा अशी इच्छा तुझी. भोगीशी ऐश्वर्य सारे वंदिती इच्छा तुझी, संन्यास पण साऱ्या जगाने घ्यावा अशी इच्छा तुझी. निष्कामता अंगी थोडी जरी असती तुझ्या, निष्कामता अंगी थोडी जरी असती तुझ्या. धावूनी साऱ्या येता आमच्याकडे गोपी तुझ्या. अरे भगवंता भेटून या मज काय देशील तू, मंत्र्यापरी येशील थोडा हसूनी जाशील तू. अरे भगवंता भेटून या मज काय देशील तू, मंत्र्यापरी येशील थोडा हसूनी जाशील तू. प्रारब्ध जर आमुचे आम्हा आहे भोगायचे, प्रारब्ध जर आमुचे आम्हा आहे भोगायचे. सांग तर आम्ही कशाला कुंकू तुझे लावायचे. सिद्धांत आसवांचा नावाची त्यांची एक शायरी आहे. त्यात भाऊसाहेब पाटणकर लिहितात, आरंभ ही मी जीवनाचा रडण्यातून केला सुरू, आरंभ ही मी जीवनाचा रडण्यातून केला सुरू. अंतावरी राहील वाटे कार्य हे माझे सुरू. आता जसा निशंक रडण्या सरसावलो तोडा पुढे, आता जसा निशंक रडण्या सरसावलो थोडा पुढे. आले स्वये भगवान आणि टाकली गीता पुढे. याही जरी जन्मात आम्हा देईल ना कोणी रडू, याही जरी जन्मात आम्हा देईल ना कोणी रडू. मी तरी सांगा आता कोठे रडू केव्हा रडू. बोललो रडलास तूही हरवता सीता तुझी, बोललो रडलास तूही हरवता सीता तुझी. रडता आम्ही आम्हा पुढे टाकसी गीता तुझी. ओशाळला ऐकून आली सारी स्मृती त्याला पुन्हा, ओशाळला ऐकून आली सारी स्मृती त्याला पुन्हा. भगवानही मी काय सांगू माझ्या पुढे रडला पुन्हा. आसवे आम्हीच पुसली नयनातली आम्ही स्वये, आसवे आम्हीच पुसली नयनातली आम्ही स्वये. प्रार्थनी म्हणतो कसा सांगू नको कोणास हे, बोललो की व्यर्थ आहे परमेश्वरा शंका तुझी, बोललो की व्यर्थ आहे परमेश्वरा शंका तुझी. राखायची आहे मलाही परमेश्वरा अब्रू तुझी. रडण्यातही सौंदर्य माझ्या ना जरी बघते कुणी, रडण्यातही सौंदर्य माझ्या
ना जरी बघते कोणी, भगवान अरे ही शायरी ही ऐकली नसती कुणी. सिद्धांत ऐसा आसवांचा त्यालाच मी सांगितला. सिद्धांत ऐसा आसवांचा त्यालाच मी सांगितला. होता जसा युद्धात त्याने कुंती सुता सांगितला. बोलला साक्षात अविध्यानात आम्ही पाहिला. बोलला साक्षात अविध्यानात आम्ही पाहिला. पार्थाहुनीही मूर्ख आम्ही अद्याप नव्हता पाहिला. भाऊसाहेब पाटणकर यांच्या मनाला चटका लावून जाणाऱ्या सुद्धा अनेक शायरी आहेत. या शायरींचे वैशिष्ट्य म्हणजे यात भाऊसाहेब पाटणकर स्वतःवरच विनोदही करतात आणि डोळ्यात अश्रूही आणतात. एकदा मेल्यावरी मी परतुनी आलो घरी, तेच होते दार आणि तीच होती ओसरी. एकदा मेल्यावरी मी परतुनी आलो घरी, तेच होते दार आणि तीच होती ओसरी. होती तिथे तसबीर माझी भिंतीवरी टांगली. होती तिथे तसबीर माझी भिंतीवरी टांगली. खूप होती धूळ आणि कसर होती लागली. द्रवलो तिला पाहून होती शेवटी माझीच ती. दिसली मला पण आज माझ्या प्रेताहुनी निस्तेज ती. द्रवलो तिला पाहून होती शेवटी माझीच ती. दिसली मला पण आज माझ्या प्रेताहुनी निस्तेज ती. बोलली की हीच का माझ्यावरी माया तुझी. बोलली की हीच का माझ्यावरी माया तुझी. गेलास ना टाकून होती प्रत्यक्ष जी छाया तुझी. बोलली हेही तुला का सांगावया लागते. मेल्यावरी जगण्यास वेड्या खूप कीर्ती लागते. बोलली हेही तुला का सांगावया लागते. मेल्यावरी जगण्यास वेड्या खूप कीर्ती लागते. होऊनी स्वार्थांध नुसता कैसा तरी जगलास तू. होऊनी स्वार्थांध नुसता कैसा तरी जगलास तू. आहेस का केला कुठे जगण्याविना पुरुषार्थ तू. समजले ना आता तरी आपुली स्वतःची पायरी. समजले ना काय मिळते नुसती करुणी शायरी. समजले ना आता तरी आपुली स्वतःची पायरी. समजले ना काय मिळते नुसती करुणी शायरी. ओशाळलो ऐकून नेली तसबीर मी ती उचलुनी. ओशाळलो ऐकून नेली तसबीर मी ती उचलुनी. सांगतो याची तिथे चर्चाही ना केली कोणी. भाऊसाहेब पाटणकर यांची अशीच आणखी एक शायरी आहे. ही वाचत असताना माझ्याही डोळे पाणावले होते. भाऊसाहेब पाटणकर लिहितात, जन्मातही नव्हते कधी मी तोंड माझे लपविले. मेल्यावरी संपूर्ण त्यांनी वस्त्रात मजला झाकले. जन्मातही नव्हते कधी मी तोंड माझे लपविले. मेल्यावरी संपूर्ण त्यांनी वस्त्रात मजला झाकले. आला असा संताप मजला काहीच पण करता नये. आला असा संताप मजला काहीच पण करता नये. होती आम्हा जाणीव की मी मेलो आता बोलू नये. कफन माझे दूर करूने पाहिले मी बाजूला. एकही आसू कुणाच्या डोळ्यात ना मी पाहिला. कफन माझे दूर करूने पाहिले मी बाजूला. एकही आसू कुणाच्या डोळ्यात ना मी पाहिला. बघुनी हे माझेच आसू धावले गालावरी. बघुनी हे माझेच आसू धावले गालावरी. जन्मभर हसून मी रडलो असा मेल्यावरी. मरता आम्ही शोकार नवी बुडतील सारे वाटले. श्रद्धांजली तर जाग जागी देतील होते वाटले. मरता आम्ही शोकार नवे बुडतील सारे वाटले. श्रद्धांजली तर जाग जागी देतील होते वाटले. थोडे जरी का दुःख माझे असता कुणाला वाटले. थोडे जरी का दुःख माझे असता कुणाला वाटले. जळण्यातही सरणात मजला काहीच नसते वाटले. ऐसे जरी संतोष तेव्हा मानिला येतुकाच मी. कळलेच ना तेव्हा कुणा कफनात जे रडलो आम्ही. ऐसे जरी संतोष तेव्हा मानिला येतुकाच मी. कळलेच ना तेव्हा कुणा कफनात जे रडलो आम्ही. त्यांचेच हे उपकार ज्यांनी झाकले होते मला. त्यांचेच हे उपकार ज्यांनी झाकले होते मला. झाकती प्रेतास का ते
तेव्हा कुठे कळले मला. लाभला एकांत जेव्हा सरणात त्या माझ्या मला. रोखता आलाच नाही पूर अश्रूंचा मला. लाभला एकांत जेव्हा सरणात त्या माझ्या मला. रोखता आलाच नाही पूर अश्रूंचा मला. जेव्हा चिताही आसवांनी माझी विजाया लागली. जेव्हा चिताही आसवांनी माझी विजाया लागली. चिंता कसा जळणार आता याचीच वाटू लागली.